पालखी सोहळ्याचा या ठिकाणी मुक्काम असतो. वारकरी संप्रदायातील सगळ्यात मोठा सोहळा आणि त्या सोहळ्याचे या ठिकाणी व्यवस्थापन आणि संबंधित सर्व जी काही यंत्रणा आहे, प्रत्येक हेडमधील प्रत्येक जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी पोलीस खात्याच्या माध्यमातून असेल, आरोग्य असेल, महसूल असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी या जागेची स्थळपाहणी आणि असलेलं नियोजन आणि संबंधित आपल्या सर्व ग्रामस्थांना विश्वासात आणि विचारात घेऊन इथली असलेली भौगोलिक परिस्थिती पाहता वारकऱ्यांची त्या ठिकाणी गैरसोय होता कामा नये, याच्यासाठी खऱ्या अर्थानं मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा कलेक्टर साहेब शिवसाहेबांची देखील या ठिकाणी व्हिजिट झाली होती. त्याच्यातही पाहणी करण्यात आली. आजही या ठिकाणी संबंधित सर्व ॲडिशनल CP मनोजी पाटील साहेब असतील, या ठिकाणी आपल्या तहसीलदार कुलतेताई असतील, सुरक्षे साहेब असतील, सर्व संबंधित जिल्हा परिषद सर्व खात्याचे अधिकारी असतील, आपल्या गावातील या ठिकाणी सर्व पाटलांच्या बसून तर त्या ठिकाणी कर्षणदादा असतील, असतील, सर्वच मंडळी बसून तर या ठिकाणी असतील. आता त्यांना पाटील म्हणतात, पाटील म्हणजे सगळीच पाटील. इकडे या ठिकाणी आमची सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आमचे मनोज गुंडापासून सगळीच मंडळी या ठिकाणी गौरव असेल. प्रत्येक सर्वच तात्यांच्यापासून सर्व मंडळी आपल्या ग्रामस्थांच्या जर काही सूचना असतील, इथली भौगोलिक परिस्थिती पाहता काही बदल करायचे असतील, की जेणेकरून पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करून हा पालखी सोहळा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा आपल्याला त्या ठिकाणी पार पाडता येईल. कारण की यावर्षी पाटील साहेब पाऊस पण जास्त झालेले समाधानकारक आहे. शेतकऱ्यांच्या तसं 50-50 वातावरण, काही पाऊस चांगला झाला, काही अति जास्त झाला, तर त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांचं नुकसान पण त्याच्यामध्ये झालेलं आहे. परंतु अशा परिस्थितीत वारकऱ्यांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. हे सगळं लक्षात घेता आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. संबंधित आपल्या सर्व ग्रामस्थांच्या काही सूचना असतील तर त्या आपण या ठिकाणी मांडाव्यात, म्हणजे त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल. त्याच्यामुळे माझी काही सूचना असतील तर त्या आपण या ठिकाणी सांगाव्या.